नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. शहाद्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 29 लाखांच्या अवैध दारूसह राजस्थानचा तस्कर जेरबंद. दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शहादा. नमस्कार प्रेक्षक हो. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारू तस्करीविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. शुक्रवारी एप्रिल 24 पहाटे शहादा प्रकाशा रोडवर सापळा रचून पोलिसांनी तब्बल 28,87,360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत राजस्थानमधील एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना एका गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली होती की पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून क्रमांक MH14GD8497 विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर चोरटी वाहतूक होणार आहे. हा माल शहादामार्गे गुजरात राज्यात नेला जाणार असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा शहरातील शिरूड चौफुलीजवळ पहाटेपासूनच दबा धरला होता. सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास संशयित पिकअप येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवली. चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव देवेंद्र खुमाराम मेघवाल, वय 26, राहणार पाली, राजस्थान असे सांगितले. पोलिसांनी विचारपूस सुरू करताच चालकाने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी वाहनाची सखोल झडती घेतली. यावेळी वाहनात विदेशी दारूचे एकूण 217 खोके लपवलेले आढळले. पोलिसांनी दारूचा साठा आणि पिकअप वाहन असा एकूण 28,87,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित देवेंद्र मेघवाल याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E आणि 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन ढमढेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस कॉन्स्टेबल शोएब शेख, भरत उगले आणि सतीश घुले हे सहभागी झाले. या धडक कारवाईमुळे आंतरराज्य दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.